हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. तर आज सकाळ सकाळी मी निघाले गावाला आणि कुठे चालले वगैरे मी ते सगळे पुढे दाखवणारच आहे. तर आता सकाळचे 6:45 झाले, सगळं आवरून झालं आहे माझं. तर मी आता निघते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला, तर मी कुठे चालले वगैरे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणारच आहे. तर तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत राहा. चला तर मग. तर चला, आता निघायचा टाईम झाला आहे माझा. इतकं गरम व्हायला लागलं आहे सकाळी पण, म्हणजे 6:45 झालेत. तर खूप जास्त गरम व्हायला लागलं आहे. तर चला जाऊया. मी एकटीच चालली आहे, कुठं चालली आहे ते दाखवते. चला. तर सगळं आवरून झालं आहे माझं. तर आता चला निघते मी. तर मी सोलापूरमध्ये म्हणजेच मोहोळमध्ये पोहोचले सध्या. आजीला आणि आजोबांना, ह्या दोघांना भेटण्यासाठी मी स्पेशली सोलापूरला आले. तर आता सध्या मोहोळमध्ये आहे आणि हे तिथलं सगळं वातावरण आहे सध्याचं. आणि त्याच्यानंतर मी पुढे इथे आलेले आहे, जे की आम्ही सोलापूरमध्ये राहिलो होतो, बाळीवेस वगैरे त्या गोष्टी. तर चला, तर डायरेक्ट मी इथं चुलत भावाच्या घरी आल्यावर भेटते. आणि हे त्यांचं घर आहे आणि आजीला काही जास्त चालता फिरता येत नाही, त्यामुळे ती बाहेरच्या बाजूलाच कंटिन्यू बसून असते. इथं झोपले बघा. पडते पाया, तसं की केलं का चालू? पाया पडते. ही माझी आजी, वडिलांची आई. तर भरपूर वय झालेलं आहे, सारखी आजारी असते. मग मी तिला भेटायला गेले होते. खरं तर मला जे लाड करतात किंवा माझा ज्यांच्यावर जीव आहे, मी त्यांना नक्कीच वेळ काढून भेटायला जात असते. आता म्हणली बघ, आले आले आणि काय म्हणली? आले आले चिमणीने उडून गेले. म्हणजे मी आले आणि लगेच चालले असं म्हणायचं तिला, है का नाही? कोणाचे? हे आपण दोघीच आहे, आपण दोघीच दिसतोय का, दुसरं कोण नाही. चला जाते मोठा. येते मग. चला येते आता सुट्टीला परत. आता काय येते तर मी तिथला कोणाचाच व्हिडिओ घेतला नाही. तिला भेटून मी डायरेक्ट निघाले आमच्या आजोबांना भेटायला, म्हणजेच आईच्या वडिलांना भेटायला. आईची आई वारलेली आहे आणि माझ्या वडिलांचे वडील आत्ता वारलेले आहेत. तर इकडे म्हणजे आईच्या सासरी फक्त माझे आजी आणि आईच्या माहेरी आजोबा आहेत. तर त्यांना भेटण्यासाठी मी आता निघाले होते आणि रिक्षात बसले होते. इतकं भयानक गरम आणि ऊन होतं ना, की काय सांगायला नको. तर मी तिथे सुद्धा गेल्यानंतर कोणाचा व्हिडिओ घेतला नाही, म्हणजे आजोबांकडे सुद्धा. तर दुसऱ्या दिवशी रात्री तिथे पोहोचले आजोबांकडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डायरेक्ट तिथलं वातावरण मी तुम्हाला दाखवत होते गावाकडचं. इतकं भारी, शांत आणि निवांत सकाळ सकाळी भारी होतं. आणि जे वडाचं झाड वगैरे दाखवलं, परत हे सगळी झाडं. तर ते वडाचं झाड तर इतकं जुनं झाड आहे ना, तर आम्ही लहानपणी त्या झाडाला खेळायचो, लटकायचो. इतकं भारी वातावरण. माझी आजी होती, आम्ही दरवर्षी उन्हाळा सुट्टीला तिकडं जायचो, दिवाळीमध्ये जायचो. आणि इतकी प्रेमळ माझी आजी होती, इतकी प्रेमळ ना, मी अजूनपर्यंत तशी बाई मी अजून कुठेच बघितली नाही. इतकी प्रेमळ होती. आणि तसंच त्यांच्या पाठीमागे आमचे मामा मामी सुद्धा आम्हाला मान देतात, लाड करतात, या जावा बोलतात, प्रेमाने बोलतात. बाकी आणखी काय हवं असतं माणसाला. प्रेमाने बोलणारी किंवा या जावा म्हणून मान देणारी माणसं आजच्या जगात खूप कमी येतं. तर हे वडाचं झाड बघा, खूप वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. तर इथे छोट्या मामांचं, म्हणजे खरं तर छोटे आणि मोठे मामा एकाच ठिकाणी राहतात, पण आता मोठ्या मामांचं घर बांधायला काढलंय. आणि त्यांच्या घरासमोर बघा ही आंब्याची झाडं, फुलांची झाडं, भरपूर प्रकारची झाडं आहेत, कडीपत्ता काय काय भरपूर आहे, नारळ. तर आंबे बघा किती, आणि खालीपर्यंत आंबे लागलेले आहेत की आपण सहज हाताने तोडून काढू शकतो, अशी लागलेले. तर हे समोर आणि आजूबाजूला सगळी त्यांची भावकीची घरं आहेत, म्हणजे माझे काका मामा असे बरेच जणांची आजूबाजूला घरं आहेत. आणि आंबे बघून मी तर म्हटलं बापरे, किती आंबे लागलेत आणि इतके गोड आहेत ना. सगळ्यांनी मग मला आंबे दिले, शेंगा दिले, भरपूर काय काय गोष्टी. गावाकडे आल्या की गावाकडची माणसं देतात, पण ते इथून घरी नेणं खूप अवघड आहे.
तर चला बघा, मी इथं आले मामांचं घर बघायला. आधीच मला सकाळी मामांनी घर दाखवलं होतं, पण तुमच्याशी सुद्धा शेअर करावं म्हणून मी दाखवायला आले. तर असं 4 रूमचं त्यांनी घर काढलंय सध्या. आणि इकडच्या साईडला बघा, हे एक मोठं असं त्यांनी किचन काढलंय, छान मोठं काढलेलं आहे. आणि इकडे समोरच्या बाजूला हे आहे ना, हॉल आहे. तर आता सध्या घराचं काम अर्ध झालेलं आहे, अजून भरपूर काम बाकी आहे. इकडे एक बेडरूम आहे आणि भरपूर काम बाकी आहे. आणि जेव्हा हे घर पूर्ण होईल त्यावेळेस इतकं भारी दिसेल ना. हे समोर टॉयलेट बाथरूम काढलेलं आहे आणि इकडच्या बाजूला अजून एक बेडरूम आहे. असे 4 रूम काढलेले आहेत त्यांनी. तर मामांची मुलं आहे ना, पाणी वगैरे देत होते. स्लॅबवरती सगळं पाणी त्यांनी भरलं होतं. आणि हे सगळं आजूबाजूचं वातावरण बघा, मस्त अशी भरपूर अशी झाडं आहेत सगळे आजूबाजूला. आणि खरंच खूप छान वाटतं खरं तर गावाकडे गेल्यावर. एकदम शांत आणि मस्त झाडांची सावली वगैरे भारी वाटतं. तर हे सगळं आजूबाजूचं वातावरण बघा त्यांच्या कसलं भारी आहे. आणि आंबे दाखवत होते मी इथून परत, किती आंबे लागलेले आहेत बघा. मला तर खरं तर तिथं राहावं वाटत होतं, पण आता खरं तर लग्न झाल्यापासून आहे ना, आजोळी राहायला भेटतच नाही. नुसते आपली कामं घर हेच चाललेलं असतं. पण एखाद्या दिवशी मी वेळ काढून राहायला जाणार आहे, कारण आजी वारली, त्याच्यानंतर मावशी वारली आणि माझं लग्न झाल्यापासून मग मी तिथं काय राहिलेच नाही. म्हणजे काय ते आपल्या मागं संसार लागतो म्हणतात ना, तसं. तर असं छान असं मामाच्या घराचं बांधकाम चालू आहे. आणि हे घरासमोरचं ना पोर्च केला त्यांनी. आणि जे समोर दिसतंय ना, आधीचं त्यांचं जुनं घर होतं, तर ते समोरचं थोडंसं पाडायचं, एकच भिंत राहिली आहे. आणि बाहेरच्या बाजूला बघा, हे असं छान दिसणार आहे. पूर्ण झालं ना की ते छान दिसेल, तोपर्यंत ते कळणार नाही की बाबा नेमकं कसं आहे. आणि हे समोरचं त्यांचं जुनं घर होतं, ते थोडंसं त्यांचं आता काम झालं की मग ते सगळं काढते. चला, इथं बरेच घरं आहेत, मावशी काका सगळ्यांचे. पण आता मी कुणालाच कॅमेऱ्यात घेणार नाही, कारण कोणीच कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नसतं असं गावाकडचं, त्यामुळं. तर आता इथं मावशीचं घर आहे, तिकडे जाऊन येते. तर बघा, हे मावशीचं घर आहे समोरचं. तर मी कॅमेऱ्यात कुणालाच घेणार नाही, फक्त जाऊन सगळ्यांना भेटून येते. तर चला, मावशीला भेटून आले आणि माझी निघायची वेळ झाली होती. तर मामाची मुलं बघा, किती धडपडीनं सारखं शेतात जायचं यायचं, त्यांची कामं चालू होती. आणि हा मोठ्या मामाचा लहान मुलगा आहे, तर तो त्याचं चाललं होतं, वहिनी शेतात चला आणि आंबे आणून द्यायचं, शेंगा आणून द्यायचं, असं चाललं होतं. म्हणून तो झाडावर चढला होता आंबे काढण्यासाठी. तर हे आजोबा आहेत बघा माझे, म्हणजे आईचे वडील आहेत. त्यांना पण म्हणजे आजारी पडलेत ते, त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले होते. मग त्यांच्याजवळ बसले, मग ते माझ्या पाठीवरून हात फिरवले आणि मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला भेटायला आले. तर त्यांच्या पटकन डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आजारी पडलं ना की म्हाताऱ्या माणसांचं बघा कसं वेगळंच असतं, सारखं मग ते रडतात किंवा त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, खूप इमोशनल होतात ते. तुमचे फोटो काढायला, हा, तुमचे फोटो काढायला. आजी आजोबा दोघांना भेटले, दोघं पण रडत होते, कारण म्हातारपणी आहे ना खूप जास्त इमोशनल असतात भावना. तर त्या दोघांना पण बरं वाटलं मी भेटायला आले म्हणून. तर चला, परत एकदा आंब्याची झाडं दाखवली आणि मी निघाले माझ्या पुढच्या मार्गाला. म्हणजेच मी इथून निघाले होते बारामतीला, कारण कुणालला घेण्यासाठी मी बारामतीला निघाले होते. तर गावाला जाता जाता मी बाय केलं, कारण लहान होतो त्यावेळेस आम्ही सारखंच यायचो जायचो. आणि हा जो रस्ता दिसतोय ना, या रस्त्याला आधी आमच्या लहानपणी कुठलेच असे गाड्या वगैरे नव्हते, तर आम्ही त्या गावाच्या फाट्याला उतरायचो आणि चालत आजीच्या घरापर्यंत यायचो. तर ती एक वेगळीच मजा होती खरं तर. कितीही चाललं किंवा उड्या मारलं तरी काय वाटायचं नाही, कारण त्यामध्ये सुद्धा एक मजा होती. आणि आता काय प्रत्येकाच्या घरी गाड्या आहेत. तर मामाचा मुलगा मला गावाच्या फाट्यापर्यंत सोडायला येत होता. तर तिथंच तो व्हिडिओ संपला आणि मी आले माझ्या बहिणीकडं, म्हणजे बारामतीला. आणि हे कसे पळत येतात बघा. काय मग, माझी आठवण आली का नाही? नाही आली? आईची आठवण आली ना. हे कसे आलेत बघ सगळे पळत, आरू तनू. तेच ना, कसे पळत आलेत. बाप रे तनू, पाय भाजत नाहीत का? हा, चला घरी जाऊ, चला चला.
मी आले माझ्याकडे पळत आलेत सगळे. हे तर बघा कसलं बारीक दिसायला, नुसतं उड्या मारायचं है ना. मोठा झाला अजून मोठा झालाय का नाही ना. जेवत होता का रोज. पुण्याला मी घ्यायला बारामतीला आले. तनु यायचं का पुण्याला. बापरे किती जोरात मान हलवायले पुण्याला यायचं म्हणून. तू बापरे आशू माऊ चिकनची भाजी लय क्वालिटी बनवती म्हणून सांगते कुणाला. चला आता जरा फ्रेश होते बाबा, कसलं ऊन नाही पाहत. बाय बाय. चला तर ही आजी आहे आणि ही भावाची मुलगी आहे. 1-2 फोटोज काढले आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका नक्कीच, कारण पहिल्यांदाच मी कुठेतरी नवीन ठिकाणी गेले. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.